तर माशांची पिल्लं ही चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत हे ओळखायचा सर्वात सोपं उपाय म्हणजे एका भांड्यात पाणी घ्यायचं, ज्या तलावातलं ज्या हॅचरीमधलं जे पाणी आहे ते घ्यायचं. ओके, एका टोपामध्ये आपण घेऊ, एका टबमध्ये आपण घ्यायचं ते पाणी, त्यात पिल्लं सोडायची. ओके, ते पिल्लं सोडल्यानंतर पाणी ढवळून घ्यायचं. ओके, पाण्याला ते ढवळायचं. ढवळल्यानंतर जो प्रवाह असतो, फॉर एक उदाहरणार्थ समजा आपला प्रवाह जो फिरतो तो उजवीकडून डावीकडे जातो. ओके, किंवा डावीकडून उजवीकडे येतो. तो जो काही प्रवाह असेल त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जे मासे धावतात, पोहतात, ते मासे चांगले. कळालं? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जे मासे पोहतात ते मासेची क्वालिटी खूपच चांगली असते, ते मासे हेल्दी असतात. ओके, आता जेव्हा तुम्ही हा प्रकार कराल त्यात तुम्हाला दोन मासे दिसतील. एक जे प्रवाहाच्या उलट्या दिशेला वाहतात ते, आणि दुसरे मासे जे त्या पाण्याच्या खाली बसतात, म्हणजे पाण्याच्या बॉटमला जाऊन ते पोहत असतात. ओके, तर ते सुद्धा हेल्दी असतात, पण एवढे ॲक्टिव्ह नसतात जेवढे जे पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जे मासे पोहतात. ओके, तर तुम्हाला इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की सीड म्हणजे मासे घेताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची ती. ओके, त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत की